थांबा थांबा, हा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केलात ना तर उद्या डब्याला काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला हमखास पडणारच आहे. दिसतोय ना नेहमीपेक्षा वेगळा. गरमागरम मसाला खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे. तुम्ही खापरोळी आणि चटणी खाल्लात तरी देखील चालेल, किंवा या भाताबरोबर ही चटणी खाल्लात ना तरी देखील एकदम मस्त लागणार, किंवा ही नुसती खापरोळी जरी खाल्लात ना तरी देखील तुम्हाला आवडेल. असं हे भन्नाट कॉम्बिनेशन तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे. ऑफिसच्या डब्यामध्ये 30-30 भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो. हाच कंटाळा मी तुमचा दूर करणार आहे. या डब्यामध्ये ना तुम्हाला मी असे भन्नाट पदार्थ दाखवणार आहेत ना, हे पदार्थ तुमच्या ऑफिसमध्ये लोकांनी खाल्ल्याने ना की दररोज तुम्हाला विचारतील आज काय डब्यात. ही सिरीज आपण का सुरू केलेली आहे, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत, मुलांच्या शाळांना सुट्ट्या आहेत. एकदा शाळा सुरू झाल्यात ना की आपल्याला पण प्रश्न पडत नाही की डब्यासाठी काय बनवायचं, कारण जे आपण मुलांच्या डब्यात देतो ती चपाती भाजी तीच आपण ऑफिसमध्ये नेतो डब्यासाठी ना, कारण आपल्यासाठी आपण स्पेशल असं बनवत राहत नाही. जे मुलांसाठी बनवतो तेच आपण नेतो. पण आम्ही स्पेशल सिरीज का चालू केलेली आहे, तर आता उन्हाळा पण आहे, शाळांना सुट्टी आहे पडलेली, आपण आपल्यासाठी स्पेशल असे पदार्थ बनवून डब्यात न्यायचे. आणि ह्या सिरीजमध्ये ना आम्ही तुम्हाला असे पदार्थ दाखवणार आहोत जे मोठ्यांना तर हमखास आवडतीलच, पण लहानांना पण आवडणार इतके चविष्ट आणि चमचमीत पदार्थ ह्या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज काय डब्यात या स्पेशल सिरीज मध्ये मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग डबा बनवायला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला पदार्थ आहे चटपटीत चविष्ट अशी टोमॅटोची चटणी. कढई तापलेली आहे, कढईत आपल्याला तेल ओतायचंय. तेल तापलेलं आहे, आता आपण ह्यात टाकूया मोहरी. मोहरी मस्त अशी तडतडली त्यानंतर जिरं टाकूया. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया लसूण. लसणीच्या साली काढून ना लसूण असा बारीक बारीक कापून घेतलाय. त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे. मिरची पण ना अशी मस्त बारीक बारीक कापून घेतली आहे. आणि कढीपत्ता बघा, अशी मस्त खमंग ही फोडणी तयार व्हायला पाहिजे हा, मग आपली भाजी आहे ना अगदी छान चविष्ट लागते. फोडणी हलकीशी लाल झाली ना की आता आपल्याला ह्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त असा मी बारीक चिरून घेतलाय. आणि हा कांदा आपण चांगलासा नरम करून घेऊया. कांदा बघा असा चांगला आपल्याला हा नरम करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा टाकूया लाल मसाला. तुमच्या घरात तुम्ही जर साठवणीचा मसाला वापरताना तो टाकला तरी देखील चालेल, किंवा साठवणीचा मसाला नसेलच ना तर मिरची पावडर टाकलात तरी देखील चालेल. त्यानंतर हळद टाकूया आणि गरम मसाला. सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. असे मसाले परतवून घेतले की आता आपल्याला ह्यामध्ये बारीक आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोच्या भाजीसाठी चटणीसाठी ना टोमॅटोच आपल्याला असा चांगला बारीक कापून घ्यायचा आहे बघा, म्हणजे शिजतो पण चांगला आणि नरम पण अगदी पटकन होतो. परतवून घेऊया. टोमॅटो परतवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया. आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. असं परतवून घेतलं ना की पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि मस्त अशी एक वाफ लावून घ्यायची. अशी वाफ लावून घेतलात ना की टोमॅटोला असं पाणी सुटतं आणि टोमॅटो अशी मऊ होतात. आपल्याला या भाजीमध्ये ना चटणीमध्ये अजिबात पाणी नाही टाकायचंय, कारण टोमॅटोला कसं मीठ टाकल्यामुळे कसं आळतं ना, पाणी सुटतं, म्हणून गॅस कमी करून झाकण ठेवूया. चटणीला बघा मस्त असं पाणी सुटलंय आणि टोमॅटो पण चांगलं असं नरम झालंय. एकदा असं आपल्याला हे परतवून घ्यायचंय. कशी आताच मस्त दिसते बघा चटणी, अगदी चटपटीत चविष्ट. आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून मस्त ही शिजवून घेऊया.
4 ते 5 मिनिटं चटणी मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे आणि बनवायला ना अजिबात वेळ लागत नाही, झटपट तयार होते, अगदी भारी दिसते आणि झाले पण मस्त. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. टोमॅटो पण बघा असे आपल्याला नरम शिजवून घ्यायचे आहेत, मऊ शिजवून घ्यायचे आहेत. मग ही चटणी आहे ना खायला पण अगदी चविष्ट लागते. गरमागरम टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी ना खापरुळी बरोबर तर भारी लागतेच, पण तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर खाल्लात ना तर एक नंबर, ह्याची चव आणखीन वाढते. एकदा नक्की ट्राय करून बघा तसं. टोमॅटोची चटणी तयार आहे. आजचा आपण दुसरा पदार्थ बनवूया, जो आहे लसूण कांद्याचा खमंग असा भात. नेहमीचे मसाले न वापरता थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी हा भात बनवून दाखवणार आहे. इतका खमंग लागतो ना खायला आणि इतका झटपट तयार होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. कढई ठेवली तापत. कढईत आपण तेल ओतूया. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्यात टाकूया जिरं. जिरं मस्त असं फुललं त्यानंतर आपल्याला बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे. लसूण जरा असं जास्त टाकायचा, खमंग चव अगदी भारी येते भाताला. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया हिरवी मिरची, अशी बारीकच कापून घेतली आहे. लसूण असा हलकासा लालसर झाला ना की आता आपल्याला ह्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आपण हा कांद्याचा भात बनवतोय त्यामुळे ना आपल्याला कांदा जरा जास्त वापरायचा आहे आणि कांदा पण मी इथे असा ना उभा पातळ असा कापून घेतलाय. आणि कांदा ना आपल्याला लालसर असा करून घ्यायचा, एकदम पण काळा नाही करायचा, मस्त असा लालसर आपण करून घेऊया. कांदा बघा असा आपल्याला लालसर करायचा आहे. असा केलात ना की टेस्ट एकदम मस्त येते भाताला. असा शिजवलेला आपण भात टाकूया आणि भात पण ना असा आपल्याला मोकळा सुटसुटीत शिजवून घ्यायचा. असा चिकट नाही शिजवायचा, असा मस्त मोकळा सुटसुटीत शिजवून घ्यायचा. आधी आपल्याला मिक्स नाही करायचं आहे. आता वरतून बाकीचं सगळं साहित्य टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर आपल्याला ना सोया सॉस टाकायचं आहे. मी म्हटलं ना तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा हा भात तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याची चव आणखीन वाढवण्यासाठी ना आपण ह्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकायचा. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आणि पाव ते अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. एकदम मस्त लागतो हा भात चवीला, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. असं सगळं साहित्य आपल्याला एकदा टाकायचंय आणि आता आपल्याला ना गॅसची फ्लेम जरा वाढवायची आणि मस्त असं हे परतवून घ्यायचं. तुम्ही हा भात आहे ना उरलेला भाताचा असतो ना, रात्रीचा समजा भात उरला असेल आणि सकाळी बनवून खाल्ला तरी देखील चालेल, पण आपण हा डब्यात नेतोय ना, दुपारी खाणार, त्याच्यामुळे आपण ताजाच बनवायचा भात आणि असा नंतर परतवून घ्यायचा. एकदम मस्त चव लागते. गॅस फास्ट करूनच ना असा मस्तपैकी पटापट आपल्याला हा भात ना परतवत राहायचा आहे आणि परतवून ना मस्त असा गरम करून घ्यायचा आहे. नेहमीच आपल्याला डाळ भात, आमटी भात असं खाऊन पण कंटाळा येतो ना, असा चटणी बरोबर एकदा मस्त खमंग कांदा लसणीचा भात खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. गरमागरम भात तयार आहे. कसा झालाय बघा, एकदम सुट्टा फडफडीत आणि चविष्ट. रंग किती सुंदर आलाय, त्या कांद्यामुळे किती भारी दिसतोय बघा. दिसतोय ना नेहमीपेक्षा वेगळा. आता आपण बनवूया मसाला खापरोळी. चपाती नको असेल ना तर ही खापरोळी बनवून घ्या. ह्यात तुम्हाला लाटायचं देखील नाहीये, असं थापायचं देखील नाहीये. एकदम झटपट तुम्हाला एक खापरोळी बनवून दाखवते. खूप छान चविष्ट लागते. हा म्हणजे हे कॉम्बिनेशनच भारी आहे. मसाला खापरोळी आणि टोमॅटोची चटणी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला किती खापरोळी बनवायची आहे, 2-4 त्या अंदाजान असे गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया एकदम बारीक चिरलेला कांदा. असा बारीक चिरायचा मस्त, असा जाडजाड नाही ठेवायचा, मग खापरोळीवरती असा कांदा कांदा दिसतो, म्हणून असा बारीकच ठेवायचा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. त्यानंतर मिरची पावडर टाकूया. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ.
सुरुवातीला आपण हे मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये ना आता आपण थोडंसं पाणी ओतूया. एकदम जास्त ओतू नका, नाही तर खूपच हे मिश्रण ना पातळ होईल. असा अंदाज घेत घेत थोडंसं ओतायचं. अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूया. अजिबात या मिश्रणामध्ये ना आपल्याला पिठाच्या गुठळ्या नाही ठेवायच्यात. व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय. मस्त असं स्मूथ आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. आणि इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे. हे बघा, असं एवढं आपल्याला ठेवायचं हा. हे बघा, चमच्यातून असं हे पडायला पाहिजे. व्यवस्थित आपल्याला मग तव्यात असं हे पसरवता येतं. मीठ वगैरे जरा चाखून बघा. मीठ वगैरे अगदी परफेक्ट असलं ना, चव एकदम भारी लागते मग खापरोळीची. आणि कोथिंबीरने जरा टाका हा, खापरोळीवर दिसायला अगदी मस्त दिसते मग. तवा ठेवलेला तापत, तवा पण तापलेला आहे. तव्याला आपण तेल लावून घेऊया. असं एक एक चमचा सोडायचं बघा. तुम्हाला किती खापरोळी मोठी छोटी हवी आहे ना, त्या अंदाजानं करायची. मी असं एक एक चमचा मिश्रण असं तव्यात ओतलं आणि हलकं असं आपल्याला हे पसरवायचंय. असं आपल्याला हे झाकण ठेवायचंय बघा. आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि एका बाजून खापरोळी मस्त अशी भाजून घ्यायची. आपण ना अशी भाजली काय बघायची, किंवा ही वरची बाजू आहे ना अशी पूर्ण सुकायला पाहिजे. बघा, सुकली आहे. वरतून आपण तेल लावून घेऊया. आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही हा. दुसऱ्या बाजून पण गॅस मीडियम करूनच भाजून घेऊया. अर्धा ते 1 मिनिट झालेला आहे. आपण पलटून बघूया. बघा, मस्त अशी भाजली आहे. जर आता आपल्याला गॅस ना वाढवायचा आहे आणि अशी ना चमच्याने जरा दाबायची सगळ्या बाजून, म्हणजे मस्त अशी भाजली जाते, छान शेकली जाते. हे बघा, नुसतं असं पीठ पीठ मग खायला लागत नाही. आतपर्यंत छान शिजते ना, म्हणून अशी दाबून दाबून मस्त अशी दोन्ही साईडून भाजून घ्यायची. आणि गरमागरम मसाला खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. ह्याचप्रमाणे आपण सगळ्या खापरोळ्या अशा बनवून घेऊया. ह्या खापरोळ्या तयार व्हायला वेळ लागत नाही हा. 4 ते 5 मिनिटात ना एक खापरोळी बनवून अशी तयार होते. मस्त भाजली आहे. खापरोळी तयार झाली, काढल्यावर ना अशी आपल्याला चाळणीत ठेवायची आहे बघा. म्हणजे त्याला ना अजिबात पाणी सुटत नाही आणि ओलसर होत नाही. अशा मस्त होतात. गरमागरम मसाला खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. तर कशा आहे मग आजच्या भन्नाट रेसिपी? आवडल्यात ना तुम्हाला? सगळ्या खापरोळ्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसतायत. रंग अगदी भारी आलाय आणि तयार पण एकदम मस्त झाल्यात. तुम्हाला मी जवळून पण दाखवते. अजिबात तुम्हाला ह्यामध्ये ना गव्हाचं पीठ पीठ असं नाही लागणार. एकदम मस्त झाली आहे, कारण आपण भाजली आहे चांगली ना. मऊ लुसलुशीत पण आहे आणि तितकाच अशी खुसखुशीत पण झाली आहे. सगळे आपले पदार्थ तयार आहेत. आता आपण डबा भरूया. डबा भरून तयार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा स्पेशल डबा? कमेंट करून नक्की सांगा. असं हे जेवण हा डबा घरी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.